निकाल बार्शी विधानसभा मतदारसंघाचा पराभव विद्यमान आमदार राजाभाऊ राऊत यांचा। लोकसभा निवडणुकीतील मतांची आघाडी थोपविण्यात मिळाले यश, पण निसटत्या मतांनी झाला पराभव। राज्यात महायुतीची सत्ता आली असताना राऊतांचा पराभव धक्कादायक। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा गाजली खरी, पण विजयी आघाडीकडे जाण्यात आले अपयश। पत्नी कविताताई, पुत्र रणवीर, रणजित व बंधू विजय नानांसह दोन्ही सुनबाई व भावजय सहित झटले होते अवघे कुटुंब। नमस्कार, मी नीता देव, आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। विधानसभा निवडणुकीत विकास कामांची समृद्ध पार्श्वभूमी, लाडकी बहीण योजनेचा तालुक्यात झालेला 87,000 महिलांना लाभ, मुख्यमंत्री शिंदे यांची झालेली विराट सभा, तालुक्याच्या कानाकोपऱ्यात असलेले कार्यकर्त्यांचे जाळे, राज्य शासनाचे लोककल्याणकारी निर्णय, तालुक्यातील सर्व सत्ता केंद्रांवरचे वर्चस्व या बलस्थान ठरणाऱ्या बाबी असतानाही आमदार राजेंद्र राऊत यांचा पराभव झाला। राज्यामध्ये महायुतीचे शासन येत असताना आमदार राऊत यांचा झालेला पराभव हा त्यांच्या राजकीय वाटचालीला बसलेला मोठा धक्का आहे। आमदार राऊत यांना 4,000 कोटींचा विकास निधीचे पाठबळ महायुतीकडून लाभले होते। त्यांनी स्वतः आपण भाजपाचे उमेदवार असल्याचे जाहीर केले होते। मात्र अचानक राऊत यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला व त्यांची उमेदवारी जाहीर होताना झालेला विलंब हा जनतेमध्ये संभ्रमावस्था निर्माण करणारा ठरला। लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवाराला मिळालेली 54,000 मतांची पिछाडी आटोक्यात आणणे हे आमदार राऊत यांच्या समोरचे मोठे आव्हान होते। आमदार राऊत यांनी सर्वतोपरी प्रयत्न करून या पिछाडीचे डॅमेज कंट्रोल करण्यात यश मिळवले, पण त्यांना विजयापर्यंत जाता आले नाही। बार्शी शहरात शिवसृष्टी, भगवंत स्टेडियम, शहीद स्मारक, पाणी पुरवठा योजना व इतर अनेक विकास कामे करूनही आमदार राऊत यांना मिळालेली 7,500 मतांची पिछाडी ही त्यांच्यासाठी चिंताजनक आहे। आमदार राऊत यांचा शहरातील मध्यमवर्गीय, पांढरपेशा, बुद्धिजीवी वर्गाशी कमी संपर्क, यामुळे त्यांचे शहर भागातील मतदान घटले असण्याची शक्यता आहे। त्यामुळे आमदार राऊत यांना भावी काळात शहरात आपले जाळे मजबूत करावे लागणार आहेत। आगामी काळात नगरपालिकेची निवडणूक अगदी तोंडावर आहे, त्यामुळे राऊत यांना शहरात मोर्चे बांधणी करावी लागेल। गेल्या नगरपालिका निवडणुकीत 40 पैकी 29 नगरसेवक निवडून आणणाऱ्या व नगराध्यक्ष पदही खेचून आणणाऱ्या आमदार राऊत यांना शहरातल्या घटलेल्या मतदानाचा गांभीर्याने विचार करावा लागेल। बार्शी तालुक्यात मोठ्या ग्रामपंचायती जास्त संख्येने राऊत यांच्याकडे आहेत। त्याचप्रमाणे सहकारी सोसायट्यांवरही त्यांचे वर्चस्व वाढलेले आहे। मात्र तरीही आमदार राऊत यांना ग्रामीण भागात अपेक्षित मोठे मताधिक्य मिळालेले नाही। त्यामुळे या घटलेल्या मतदानाची कारणे त्यांना शोधावी लागतील। आमदार राऊत यांच्या तालुक्यातील सर्व मोठ्या प्रचार सभांना विक्रमी गर्दी होती, मात्र या गर्दीसमोर विरोधकांवर टीका करताना आमदार राऊत यांचा भाषणांमध्ये काही वेळा तोल सुटला। तसेच आमदार राऊत यांच्यावर झालेले कथित भ्रष्टाचार व गुंडगिरीचे आरोपही त्यांचे मतदान घटविणारे ठरले असण्याची शक्यता नाकारता येत नाही। तसेच आगळगाव येथील प्रचार शुभारंभाच्या वेळी सोपल यांच्या निवासस्थानासमोर राऊत समर्थकांनी घेतलेली आक्रमक भूमिका ही विरोधकांनी राजकीय दृष्ट्या प्रकाश झोतामध्ये आणली, त्यामुळे शहरातील मतदानावर प्रतिकूल पडसाद उमटले असण्याची शक्यता नाकारता येत नाही। आमदार राऊत यांनी आपले विकास कामांचे योगदानच अधिकाधिक प्रकाश झोतामध्ये आणणे गरजेचे होते। मात्र राऊत यांनी विरोधकांवर केलेल्या आक्रमक टीकेमुळेही त्यांच्याकडे मतदारांनी विशेषतः शहरवासियांनी पाठ फिरवल्याची चर्चा आहे। राज्यात मराठा आरक्षण चळवळीतले आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या विचारांना मानणारा मराठा समाज बार्शीत मोठ्या संख्येने आहे। जरांगे पाटील यांच्याबरोबर आमदार राऊत यांचा विसंवाद झाला, त्यामुळे जरांगे पाटील यांना मानणाऱ्या वर्गाने आमदार राऊत यांना मतदान नाकारल्याची शक्यता असू शकते।
आमदार राऊत यांनी मराठा एकता मंदिर उभारणी तसेच मराठा समाजाचे आदरस्थान असलेले नरेंद्र पाटील व खासदार उदयनराजे भोसले यांच्या शुभेच्छा मिळवल्या। तसेच शहरात 10 दिवस आरक्षण चळवळीसाठी ठिय्या आंदोलन केले, त्यामुळे त्यांच्याबद्दल मराठा बांधवांमध्ये सहानुभूती होती। तसेच समाज मंदिर उभारणीतून आमदार राऊत यांनी ओबीसी व मागास वर्गासही जवळ घेतले, त्यामुळे आमदार राऊत यांनी कडवी झुंज दिली, चांगले मते मिळवले। पण अखेर बार्शी व वैराग शहरवासियांनी सोपल यांना प्राधान्य दिल्यामुळे राऊत यांचा पराभव झाला। आगामी काळात बार्शी तालुक्यात नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, बाजार समिती, डीसीसी बँक यांच्या निवडणुका प्रस्तावित आहेत। या निवडणुकांमध्ये राऊत आपले नियंत्रण व वर्चस्व कसे अबाधित ठेवतात याकडे तालुक्याचे लक्ष आहे। याने अशाच बातम्यांसाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनल।